नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांसाठी विशेषतः महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूपच दिलासादायक आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. थेट विधानसभेतून आणि राज्य सरकारच्या पातळीवरून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आणि तुम्ही विश्वास ठेवा, हा निर्णय छोटा मोठा नाही, तर लाभार्थ्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणणार आहे. आजच्या तारखेला जी खुशखबर समोर आली आहे, ती म्हणजे लाभार्थ्यांना थेट अनुदान मिळणार आहे आणि ते सुद्धा सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर मित्रांनो, कोणताही अडथळा, कोणतीही अडचण आता येणार नाही, कोणतीही फेरी नाही. थेट खात्यात पैसे जमा होतील. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट मानली जात आहे आणि यामागे राज्य शासनाचा स्पष्ट निर्णय आहे. त्यामुळे नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी समाधान देणारी आणि आनंदाची ठरणार आहे. म्हणूनच या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पुढे आपण नेमकं अनुदान कधी मिळणार, कोणाला मिळणार, याचा फायदा कसा होणार, हे सगळं सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल आणि आजच पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची अपडेट, नवीन निर्णय आणि सरकारकडून येणारी प्रत्येक माहिती तुम्हाला वेळेवर आणि सोप्या भाषेत इथेच भेटणार आहे. चला तर मग पुढची संपूर्ण माहिती शांतपणे आणि लक्ष देऊन पाहूया. आता आपण थेट व्हिडिओची सुरुवात करूया आणि लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेला अतिशय महत्त्वाचा निर्णय कोणता आहे हे डिटेलमध्ये समजून घेऊ. आता बघा, समाजातील भेदभाव कमी व्हावा, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता यावं आणि भेदभावमुक्त समाज उभा राहावा, या उद्देशाने राज्य सरकारने काही ठोस आणि दूरगामी निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयाची पार्श्वभूमी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. हा विषय अचानकपणे समोर आलेला नाही, तर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात यावर सविस्तर चर्चा झाली होती. त्या अधिवेशनादरम्यान हा मुद्दा मांडण्यात आला आणि त्यानंतर सरकारने यावर गंभीरपणे विचार करून एक ऐतिहासिक पाऊल उचललं. याचा अर्थ असा, हा निर्णय चर्चेनंतर आणि गरज ओळखून घेण्यात आला. आता नेमका निर्णय काय आहे ते लक्ष देऊन ऐका. दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने आर्थिक मदतीचा मोठा निर्णय घेतला. जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीचा विवाह अव्यंग व्यक्तीसोबत झाला तर अशा विवाहासाठी थेट 1.5 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. ही रक्कम सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, ज्यामुळे नव्या संसाराला सुरुवातीपासूनच आधार मिळेल. इतकंच नाही मित्रांनो, यापेक्षा मोठी मदत दुसऱ्या प्रकारच्या विवाहासाठी जाहीर करण्यात आली. जर दिव्यांग व्यक्तीचा विवाह दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीसोबत झाला तर अशा विवाहासाठी थेट 2.5 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. समाजात समानतेची भावना वाढावी, आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि दिव्यांग व्यक्तींना पुढे जाण्यासाठी आर्थिक अडचण भासू नये, हा यामागचा खरा हेतू आहे. म्हणूनच हा निर्णय केवळ अनुदानापुरता मर्यादित नाही, तर सन्मान, समानता आणि सामाजिक स्वीकाराचा मजबूत संदेश देणार आहे. पुढे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, पात्रता काय आहे, अर्ज प्रक्रिया कशी असेल, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो, हा मुद्दा अगदी स्पष्टपणे समजून घ्या. जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीचा विवाह अदिव्यांग व्यक्तीसोबत झाला तर अशा विवाहासाठी 1.5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून दिली जाणार आहे. आणि दुसरीकडे दिव्यांग व्यक्तीचा विवाह दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीसोबत झाला तर 2.5 लाख रुपये अनुदान भेटणार आहे. म्हणजेच दोन्ही प्रकारच्या विवाहांसाठी राज्य सरकारकडून ठोस आणि थेट मदत मिळणार आहे. आता हा निर्णय इतका मोठा का आहे हे सुद्धा लक्षात घ्या. अशा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय थेट महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आला. म्हणजेच हा विषय फक्त चर्चेपुरता मर्यादित नसून सरकारच्या सर्वोच्च पातळीवर त्याला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र ठरण्याची शक्यता आहे. आपण समाजात पाहतोच की अनेक वेळा दिव्यांग व्यक्तीच्या विवाहामध्ये अडथळे, संकोच आणि भेदभाव दिसून येतो. अनेक कुटुंबामध्ये दिव्यांग व्यक्तीचा विवाह प्रामुख्याने दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीसोबतच होतो. ही परिस्थिती बदलावी, समाज अधिक खुला आणि स्वीकारशील व्हावा आणि भेदभावमुक्त विचारसरणी तयार व्हावी, या मुख्य उद्देशाने राज्य सरकारने ही आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेताना दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वास, सामाजिक स्वीकार आणि नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, हा मुख्य उद्देश समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हा निर्णय केवळ आर्थिक मदत नाही, तर एक प्रोत्साहनपर आणि सकारात्मक संदेश देणारा मोठा टप्पा आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही सांगा, ही खुशखबर नाही का? दिव्यांग व्यक्तींसाठी ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी, सगळ्यात बंपर अपडेट म्हणायला काहीच हरकत नाही. पुढे या योजनेच्या अटी, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो,
एक गोष्ट अगदी मनापासून मान्य करायला हवी की दिव्यांग व्यक्तींसाठी सरकारने घेतलेले निर्णय खरोखरच चांगले आणि स्वागतार्ह आहेत. वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या सुविधा हे सगळं नक्कीच योग्य दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. पण याचबरोबर सरकारकडे अजून एक अत्यंत महत्त्वाची मागणी आहे, जी बिलकुल दुर्लक्षित करता कामा नये. फक्त दिव्यांग व्यक्तीच नाही, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर लाभार्थी देखील आहेत. यामध्ये विधवा महिला, वेगवेगळ्या कारणांमुळे आधार नसलेले लाभार्थी, श्रावणबाळ योजना तसेच वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी हे सगळे लोक दर महिन्याच्या पेन्शनवर अवलंबून असतात. त्यांच्यासाठी तो मासिक हप्ता म्हणजे लक्झरी नाही, तर घर चालवण्याचं एकमेव साधन आहे. पण प्रत्यक्षात काय होते ते आपण सगळे पाहतोय. दर महिन्याचं मासिक पेन्शन वेळेवर जमा होत नाही आणि त्यामुळे लाभार्थ्यांना सतत वाट बघावी लागते. राज्य सरकारने याबद्दल सुद्धा ठोस आणि कायमस्वरूपी निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यामुळे प्रत्येक महिन्याला ठराविक तारखेला हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर मागच्या नोव्हेंबर महिन्यात लाभार्थ्यांची परिस्थिती खूपच अडचणीची झाली होती. महिनाभर वाट पाहिल्यानंतर सुद्धा अगदी शेवटच्या दिवसात हप्ता जमा झाला आणि दुर्दैवाने डिसेंबर महिन्यातही तीच प्रक्रिया पुन्हा दिसून आली. म्हणजेच प्रत्येक महिन्याला अनिश्चितता, ताणतणाव आणि चिंता हीच अवस्था अनेक लाभार्थ्यांची होत आहे. म्हणूनच ज्या पद्धतीने सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, त्याच ताकदीने आणि संवेदनशीलतेने या सर्व पेन्शनधारकांसाठी सुद्धा निर्णय घ्यायला हवेत. कारण वेळेवर मिळालेली मदत हीच खरी मदत असते. पुढे सरकार यावर काय भूमिका घेतं, मासिक पेन्शन वेळेवर मिळणार का, याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता मित्रांनो, या महिन्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे, त्यामुळे या काळात तरी किमान मासिक हप्ता जमा व्हायला हवा होता, अशी सगळ्यांची अपेक्षा होती. पण वास्तवात झालं काय? हिवाळी अधिवेशन आता जवळपास संपत आलं, तरी सुद्धा अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही. ही खूप चिंतेची गोष्ट आहे. इतकंच नाही, तर काही लाभार्थी असे आहेत ज्यांना ऑक्टोबर महिन्यापासून 2,500 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. अशा लाभार्थ्यांना ऑक्टोबरचे 2,500, नोव्हेंबरचे 2,500 आणि डिसेंबरचे सुद्धा 2,500 म्हणजे एकूण 7,500 रुपये थकीत आहेत. हे पैसे दिव्यांग व्यक्तींनाच नाही, तर इतरही अनेक लाभार्थ्यांना मिळायचे आहेत, ज्यांचे हप्ते वेळेवर आलेले नाहीत. म्हणूनच ज्या लाभार्थ्यांचं अनुदान प्रलंबित आहे, त्यांना हे थकीत पैसे शासनाने शक्य तितक्या लवकर जमा करावेत, अशी जोरदार अपेक्षा आहे. सध्या तरी या संदर्भात अजून अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला नाही. शासन निर्णय आल्यानंतरच नेमकी तारीख स्पष्ट होईल आणि जशी ती तारीख जाहीर होईल तशी माहिती तुम्हाला त्वरित देण्यात येईल. याची तुम्ही नोंद घ्या. आजच्या व्हिडिओमधला मुख्य मुद्दा काय होता, तर राज्य सरकारने घेतलेला महत्त्वाचा आणि सकारात्मक निर्णय. मात्र या निर्णयाची पुढची प्रक्रिया काय असेल, लाभ घेण्यासाठी नेमकं काय करावं लागेल आणि कोणती कागदपत्र लागणार आहेत, याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राज्य सरकारकडून जशी जशी या योजनेबद्दल किंवा या निर्णयाबद्दल पुढील अधिकृत माहिती प्रसिद्ध होईल तसतशी मी तुमच्यापर्यंत ती पोहोचत जाईल. म्हणूनच मित्रांनो, अशा सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एकाही क्षणाला चुकू नयेत यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक द्या आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.